Vlog 141. राम राम मंडळी, मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता वाजलेत पाटेचे 4. बघू शकता मागे हे बघा, अंधारच आहे. आत्ता निघालोय मोरगावला. आज गणपती बसतायत, तर मोरगावला दर्शनासाठी चालले सकाळ. चला आता आपण तिकडे जाऊया. चला आता मित्रांनो, निघतोय मी घरनं. मित्रांनो, हे बघा, मोरगाव मध्ये पोहोचलोय आम्ही. आता वाजलेत 5 वाजून 5ला 15 मिनिट कमी, 4:45 वाजलेत. हे बघा मंदिर. चाललोय. अचानक भयानक प्लॅन झाला. मम्मी संध्याकाळी 12 वाजच्या आसपास मला म्हणली आपल्याला जायचंय उद्या मोरगावला. मम्मी बरं त्याला कोण नव्हतं, म्हटलं चला आता आपण मोठी गाडीच घेऊन निघाव. चला पहिले मंदिरात जाऊया, गर्दी भरपूर आहे. मित्रांनो, गर्दी भरपूर आहे. रांगेत उभं राहिलोय बघा. आत पण भरपूर गर्दी आहे. आम्ही येऊन एक 15 ते 20 मिनिटं झाले. आत्ताशी कमानीतून आत जातोय. मित्रांनो, तब्बल आम्ही 1.5 तास झालं रांगेत उभं राहिलेलो. आत्ताशी मंदिराच्या दरवाजापर्यंत पोहोचतोय, जवळजवळ आलोय. हे बघा, जिना चढून चाललोय आता. बघा, सकाळी आलो तर 4:45ला, आत्ता बघा 6:30 वाजून गेले, उजेडले बघा. पटकन दबा कर दिया देख रहा फोटो अरे ना हम दिए आई तुम देख ले क्या है देख तो क्या जा हम समझे और हम आप बंदे उद्या 25 गावांच्या लोकांना बदनाचा मित्रांनो, आता वाजले 7:15. आता आम्ही निघालोय घरी जाऊन स्टॉलवरती पण जायचंय गणपतीच्या. आणि आपलं ठरलंय की आपण गणपती बसवतोय, त्या गणपती बाप्पाची तयारी करायची आपल्याला. घरी जाऊन डेकोरेशन, घर साफसफाई थोडंफार तरी, कारण पूर्णपणे व्यवस्थित आवरून घ्यायला पाहिजे. आता घरी जाऊन आवरतो पहिलं. नाही हे बघा, आता घरी पोहोचलो. तिथं गर्दी खूप होती. तिथं जास्त ब्लॉग म्हणजे बनवलं त्याचा व्हिडिओ घेतली. चला तुम्हाला त्या आवडतो त्याला जायचं शिकली शस्त्रावरती. आलंय कशी बघा. मित्रांनो, हे बघा, मी स्वप्नील शेटच्या स्टॉल वरती आलेले आणि बघत आता लगबग कसली आहे गणपती. आत्ता वाजले सकाळचे 10:05. ग्राहकांची गर्दी वाढली, चालू झालेली आहे. तर आता आम्ही मध्ये तुम्हाला दाखवून, कारण इथं थोडंसं उभं राहावं लागेल आम्हाला स्वप्नील शेटला मदत करण्यासाठी.
मित्रांनो, स्टॉलवरून आता घरी आलोय, कारण गणपती बसवायचा आहे. पहिल्यांदाच आम्ही गणपती बसवतोय, त्यामुळे आता तयारी चालू आहे. साफसफाई केलेली आहे घरात पूर्ण, झाडून पुसून सगळं घेतलेले. आता आवरायचं काम चाललंय. आहे तुम्हाला मी बसवल्यावर पूर्ण तयारी केल्यानंतर मग दाखवून देतो आणि मग गणपती आणायला जातो आम्ही. मित्रांनो, आमचं डेकोरेशन झालेले, पहिल्याच वर्षी बसवतो त्यामुळे थोडस सिंपल सोबरच केले. हे पारतच्या बोरणाला आणलं होतं, तेच यूज केले बऱ्याचशा गोष्टी, आणि नवीन माळ आणि एवढे कापड आणले. हे बघा, आणि इकडे बाहेर चाललंय वहिनीचं रांगोळी काढायचं. काढा लवकर, किती वेळ लागतोय. मित्रांनो, हे बघा मम्मीचं चाललंय इथं माझ्यासाठी खिचडी बनवायचं. नारळ फोडून दिलाय मम्मी, मोदकची तयारी चालू आहे. आणि आमच्या इकडे चालू आहे डेकोरेशनची तयारी. आणि आमची पारतोय बघा, पहिलं आमचं खेळून खेळून थकून झोपलं, तेव्हा आमचं वाट बघत असेल की कधी यांचं आवडतंय, कधी गणपती बाप्पा नाही आम्हाला नेत्या. ते खेळून खेळून झोपली. आता थोडा वेळ थांबणार आहे आम्ही. तिथला अजून आता थोडासा आस्ता आस्ता पडलेला पसार आहे, आवरून घेतो आम्ही, व्यवस्थित करतो आणि पारतवी उठले की गणपती बाप्पा आणायला जातो आम्ही. मित्रांनो, हे बघा तयार झालोय, आपलं डेकोरेशन पण सगळं झाले. चला आता आपण गणपती आणायला जाऊया. रांगोळी वगैरे काढून झालेली, चला. बाला शेठ झालं का? आम्हाला शेवटपर्यंत थांबला भाऊ. हा बुकच आहे काय लिहिलेला असेल संकेत भुजबळ. हा मित्रांनो, हे बघा पारतवे कशी सजून राहिलेले आणि गणपती कशी पाया पडते. बाळा पाया पड, जे बाप्पा करा. हे बघा सगळे गणपती गेलेले आहेत, आता एवढे थोडेच राहिले. स्वप्नेश्वरचे आवरायचं चालले. आता वाजलेत 5, जवळजवळ 5 वाजले. आवरून निघायचं आम्हाला. पाहतोय चालली मज्जा. मित्रांनो, हे बघा गणपतीची मूर्ती घेऊन आम्ही निघालो. बघा वहिनी, पार्थवी आणि मी. चला आता निघतो आम्ही, तुम्हाला भेटतो आता घरीच मी. मित्रांनो, हे बघा गणपती घेऊन चाललोय. माझ्यापाशी पार्थवी जायचं थोडं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बघा तयारी गणपती मित्रांनो, हे बघा गणपती घेऊन येतोय भैया. अंतर वहिनी पूजा करतायत, हे बघू शकता तुम्ही. आणि पार्थवी बघ कशी बघते त्यांच्याकडं. स्टॉप करून ती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया रे बाप्पा, मोरया रे मोरया. असे काढ व्हिडिओ उभी हा काढतो. फोटो पण काढा. हा थांब, फोटो काढतो. थांब
हो जाऊ पाय या ना तुम्ही 2 मिनिटं बाहेर. दादा हा दिदू तू पण उभा राहा दादाच्या आपली सगळी तिला बदलावा मित्रांनो जेवायला बसलोय. मसाले भात, चपाती, लोणचं, चटणी, शापूची भाजी, श्रीखंड. हे बघा आम्ही सगळे जेवायला बसलोय. फार तो बा कशी बघते. बाबू इकडे बघ रा. हे टाब्या श्रीखंड खाण्यात मग ते आम्रखंड खाण्यात मग नाही. आम्रखंड मी सांगण्यात चुकलो. आम्रखंड आहे फेमस ए बाबू आपलं काका काय म्हणतो फेवरेट आहे चितळ्यांचं आपलं आम्रखंड. हा छान आहे ना पहिलं हे छान आहे ना बाबू छान आहे ना पिल्लू. आणि आपले गणपती बाप्पा. मित्रांनो आत्ता वाजलेत 11:15. चला आजचा ब्लॉग इथे संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनल असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभरात्री.